भाजपच्या नेत्यासोबत कोणता नेता आहे याचा शोध घ्या असं त्यांनी म्हटलं. जेव्हा नितेश राणे साहेब काँग्रेसबरोबर होते तेव्हा ते अतिशय आक्रमक पद्धतीने बोलायचे, स्वतःच्या विचाराने बोलायचे, पुरोगामी विचार लोकांसमोर घेऊन जायचे आणि भाजपबरोबर गेल्यानंतर जे त्यांचे नेते सांगतात ती सातत्याने सेम कॅसेट ते तिथं बोलत राहतात. पूर्वी लोकांच्या बाजूने बोलायचे, इथं नेता बोलतो ते तिथं बोलतात आणि भाजपमध्ये चांगलं पद मिळावं यासाठी सातत्याने त्या ठिकाणी ते प्रयत्न करत असतात. मला त्यांना एवढंच सांगायचं आहे, तुम्ही व तुमचा परिवार किती पक्षामध्ये होता हे एकदा लोकांना तुम्ही तिथं सांगावं. सावरकरांबद्दल तुम्ही काय काय ट्विट आणि भाषणं केलीत हे लोकांना आणि खास करून भाजपच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना तुम्ही सांगावं. आणि जसं काही लोक म्हणतात, खास करून आपण पुण्यामध्ये आहेत, पुण्यामधल्या एका पत्रकारांनी तुम्हाला असं विचारलं होतं की जसे काही लोक कपडे बदलतात तसं तुम्ही पक्ष बदलतात, तेव्हा तुम्ही त्यावेळेस किती आक्रमक झाला होता आणि कसं बोलला हे दुनियाला तिथं बघितलेलं आहे. त्यामुळे तुम्हीच इतक्या चिखलामध्ये तिथं अडकलं आहे, तर दुसऱ्याबद्दल तुम्ही बोलू नये असं या ठिकाणी मला वाटतं. आधी ज्या पक्षात मी होतो आत्तासुद्धा त्याच पक्षाबरोबर आहे. जो विचार आणि ज्या विचाराला ताकद देत होतो आत्तासुद्धा त्याच विचाराला ताकद देतो. त्यामुळे एकदा कुठंतरी आपण आरशामध्ये बघणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. भाजप नेते राज पुरोहित यांनी वक्तव्य केलं की